नमस्कार. गौरव प्रकाशनमध्ये आपलं स्वागत आहे. आजची ठळक बातमी. नांदगव्हाण येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी. दारव्हा येथून जवळच असलेले नांदगव्हाण येथे महान तपस्वी संत सेवालाल महाराज यांची जयंती भक्तिभाव आणि उत्साहात साजरी करण्यात आली. 15 फेब्रुवारी 1739 रोजी जन्मलेले आणि 2 जानेवारी 1773 रोजी अवघ्या 42व्या वर्षी समाधी घेतलेले संत सेवालाल महाराज यांनी सामाजिक समता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवी मूल्यांचा आयुष्यभर प्रचार केला. जाणझो छानझो पछच मानझो म्हणजे प्रथम जाणून घ्या, विचार करा आणि मगच स्वीकारा हा त्यांचा उपदेश आजही समाजाला मार्गदर्शक ठरतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणताही बळी न देता गहू, गूळ आणि तूप यांचा शिरा बनवून प्रसाद वाटावा असा सोपा आणि मानवतावादी संदेश त्यांनी दिला. जयंतीनिमित्त संतांच्या ग्रंथाचे पठण आयोजित करण्यात आले. हरिभक्तपरायण श्री वसंत महाराज यांच्या सुमधुर वाणीमधून ग्रंथ वाचन झाले. गावातील महिला मंडळ, युवक युवती, मुले मुली व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. दररोज प्रभात फेरी काढण्यात आली असून सेवाभायाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला होता. सर्वत्र आनंदी आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष श्री नारायणभाऊ राठोड यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व समाजाने एकोप्याने, प्रेमाने राहण्याची गरज व्यक्त केली. सेवाभाया सर्वांचे भले करो अशी आशा व्यक्त करत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. सेवालाल महाराज बापूरा खाते काम करने के लिए हम आपने मेवाड़ो परम पूज्य श्री संत रामराव बापू जेठालाल महाराज के आंगणे से नायक हमारे कांडवे आसामी आंगणे से प्रतिष्ठित नागरिक आणि जे नाट्यकामाचे कार्यक्रम आणले गेले मंडळ गांववासी महिला भगिनी आणि माता बहिणो आज सार्वजनिक आम्ही दरवर्षीप्रमाणे बापूर ग्रंथेर लिहिला वाचन चालू होतो. दुसरी परमपूज्य मोठी माहिती आपण सांभाळे अजून सोबत बापूर बापूर और साथ आपण किशन महाराज ऊंचे जाने के वो मिला है. हुजूर सोबत हुजूर जवान आणि हुजूर परिवार ते आता ने आपल्या साधने मंत्री सेवा आपण मने गणते से शांत चेते से सामने करून किते एक पता अपने पूरे महाराष्ट्र को ली हमारे काल 7 तारीख आढावा बैठक देखते मंत्रालय में वो कार्यक्रम होतो. पूरे महाराष्ट्र को पूरे भारतीय में एवं नेपाल में पूरे वियतनाम आणि अमेरिका मध्ये जातात आपण गव्हर्नमेंटचं म्हणजे ते आपले कार्यक्रम सेवन आपली सेवा को जयंती साजरी करो. अब पूरे आपण महाराष्ट्र छोड़ो पूरे भारत में जितने आपण गव्हर्नमेंट ये आठ स्टेट में तो पूरे स्टेट में आज 15 तारीख को सेवा भाया जयंती साजरी होती. आज आपण जयंती साजरी करतोय अवश्य आनंद येतो. आपण कुलदैवत आपण सेवालाल महाराज म्हणून समजा. आपण जो पिढीने समजाता और इतिहास और काही कार्यक्रम करतो क्रांती सूर्य असतो सेवा बाहेर सपनो साकार करेल हे आपल्याला सेवा बाहेर आदेश जर पाळेल हे समजा आपण समाज के कम मात्रा हल्को से आज पूरे अपने समाज में पूरे भारतीय में पूरे अपने बंजारा समाज से 42 संगठना आर्थिक क्रांति कार्यरत सेवन सामल लो महाराज की जय. माते जगदंबा यानी की जय. प्रत्येक एक जुटी करो सेवेने समेत करो जो તમે સેવેને जुटी करो शांततेने करो. पण आज जत्रा नाचते ते बोली मात्र तो गुटखा जो पुडी होती वाटे
हम लाडके से पालकी पालग्राम से पुढियो वेस्टर्न ते पुढो हे आयुष्य बारबार मळेने त्याच्याबद्दल तुम्ही आपण जन्म नाही तर तुम्हाला कार्यक्रम अधिकारी पार पाडायचो आपण आम्हाला खावा काही मतलब वाटते याची जरूर नाही उमेदवार सांग वर्षाच्या जे टाइम वाटे तुम्हाला थांबून जा शरीर प्रबोधन तरी माने आजे कार्य केले आजे कार्य करते लोक हे निमित्ताने सेवाभार ज्याची साधे योग करे आवडा देवाला वो देवाला देव के सेवाभार निमित्ताने ही कार्य घडून आलं तर काही समाज एकत्र होतं असे काम से समाज एक जुटीने चालीच्या ही संभावना व्यक्त करताना मातशे बाल होता भेलेले माझा भेलोरे से उपस्थिती टकाळे म्हणजे हर्ष होते भाई म्हणण्यापेक्षा तो एक आजन पण आपण बाईकवरून मागपेक्षा जास्त आतो माझी मस्त आनंद वेगळी त्यामुळे त्याच्या साईड दिले थोड़ा त्याच्या काय प्रोजेक्ट देतात ना ते बाकी तो मोठे पैसे साईड नाही आहे फक्त उभे देतात दोन्ही समोर आतोच घेऊन पण बाईकवरून तो मजा आहे वो बाहेर कम त्याच्या कमी वेळ नाही वाटायला घेऊन तो अनुमत करो शहर एक जोड़ी करो सेवाभार नाम लेते हुए आपने के गान रही जाए दरवर्षी भक्तिमय वातावरण रही जाए वर्ष में एक बार आपण ये 15 तारीख साजरी करायचा ते हर्ष बने दिए के वेगर से सलाह दे आगे विचारायचे सेवन करो आणि एक मार सगळे सेना नंबर विनंतीचं आता के मार दिसा धर्म बंदरू किती मार करू आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. कॅमेरामन जगन्नाथ वानखडेसह दारव्हा तालुका प्रतिनिधी करण राठोड.